आदित्य सर, हे असं बोललात ना तर अजून त्रास होईल, मला अजून वाईट वाटेल. विचारा बिंदास. तुला मुलगा कसा हवाय? म्हणजे बघ, तुला सांगायचं तर सांग, काही जबरदस्ती नाही. पारू, कुठे हरवलीस? ओ आय एम सॉरी, मी जर तुला हर्ट केलं असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सर, मी नाही काढणार हा विषय परत. अजिबात नाही. आदित्य सर, आजपर्यंत मला कोणी बी विचारलं नाही की मला काय पाहिजे. तुम्ही माझ्या आयुष्यातलं पहिला माणूस आहे ज्याने मला विचारले की पारू, पारू तुला काय पाहिजे, तुला कसा मुलगा पाहिजे. आदित्य सर, मला माझ्या आईच्या कुशीत कधीच झोपता नाही आलं. हरीश, मला असं वाटतंय मला झोप येईल, त्यामुळे प्लीज तू गाडी चालवतोस का? ओके सर, नो इश्यू. ओके. पारू, तू प्लीज पुढे बस, मी मागे झोपतो. हा, ठीक आहे. पारू, हा, काय शोधतेस? अहो ते गणी प्रीतम सरांबरोबर गेलाय कुठेतरी, अजून आले आदित्य, नाही. प्रीतम कुठे आहे? मला वाटलं तुझ्यासोबत असेल. माझ्यासोबत. अरे माझी शॅडो दिसली ना तरी लांब पळतो तो. मगाशी पण मी गावात फिरताना त्याच्याशी बोलत होते आणि तेव्हाच माझा पाय शेणात पडला. त्याच्यानंतर तो पाणी आणतो असं सांगून निघून गेला आणि गायबच झाला. त्याला काही रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे काही कळतं की नाही? हा, मला एकटीला सोडून असं कसं निघून गेला तो? दिशा, चिल, आपण बघूया. तुम्ही कवापासून शोधते आहे तुम्हाला? चला आपल्याला निघायचं आहे, चला. ओ ही कोण? ही माझी सख्खी मोठी बहीण तायडे. तुझी मोठी बहीण? हे ही तुम्हाला 2 मुलं आहेत? हो. ही तुमची मोठी मुलगी? तुमची मोठी मुलगी जरा जास्तच मोठी नाही वाटत आहे का? आणि माझा हा बा जरा जास्तच लहान नाही वाटत आहे का? गणी थोबाड फोडीन गप्पा बस. प्रीतम सर, काय चाललंय हे? म्हणजे तुम्ही खोटं बोललात ना? मला माहितच होतं. काय चाललंय काय तुमचं इकडे? मुलं नाही. प्रीतम सर, काय बोलतायत हे मॅडम? काय खोटं बोललात तुम्ही? काय गुळ घातला आता? मी सांगते तुला. अगं हा तुझा बाप भाऊ जो कोण आहे ना, इकडे येऊन मला नंबर काय? नऊ. ₹30 झालं साहेब. 30 रुपये? हो अजून एक 15 रुपयाला तुझ्या? हो, रेट वाढवलं नाही? वाढवलेत ना साहेब. मग? तुमच्यासाठी जुनेच रेट. इतक्या वर्षातून तुम्ही आलाय. वा, घे. एकदम नॉस्टॅल्जिक झालं का आलं का? सगळे जुने दिवस आठवायला लागले आता. साहेब राहू दे रे, या की. राहू दे रे. आपण असंच पाणीपुरी खायला यायचो नाही का? हो. जवानी फिर से दस्तक देने लगी है शायद. चला आता डिनर करूनच घरी जाऊया. नको, हा? मी दामिनीने जेवण बनवायला सांगितलंय. दामिनी सगळ्यांसाठी जेवण करणार आहे. कठीण आहे, कठीण आहे. म्हणजे शिक्षा आम्ही दिलाय आणि ती भोगावी लागणार आहे आपल्या सगळ्या स्टाफला. काय रे? हॅलो साहेब, मी घरातून निघाल्यापासून त्यांच्या मागावरच आहे. हा बिना सिक्युरिटीच आहे. ठीक आहे, तू माझी पुढची ऑर्डर येईपर्यंत का नाही तुमच्या बारीक लक्ष ठेव साहेब. डोंट वरी, मी डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर लक्ष ठेवू नये. काही काळजी करू नका. चल फोन ठेव.
साहेबांना सांगायला पाहिजे.